नमस्कार, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। आरटीईमध्ये 25% प्रवेश प्रक्रियेच्या नियमात थोडा बदल करण्यात आलेला आहे। अधिसूचना सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहे। आरटीई ॲडमिशन महाराष्ट्र 2024-25 यामध्ये नवीन प्रकार आलेला आहे। तेच आज आपण राज्यपत्रामध्ये काय दिलेले आहे पाहून घेऊया। तर बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 शिक्षण हक्क कायद्यानुसार महाराष्ट्र राज्यातील विशेषतः खाजगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरटीई अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते। पुढील वर्षातील 2024-25 या वर्षाकरिता आता आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया नियमात थोडासा बदल करण्यात आलेला आहे। अधिसूचना आरटीई जारी करण्यात आलेली आहे। तर सविस्तर आपण या ठिकाणी पाहून घेऊया। नवीन प्रवेशित मुलांसाठी 25% जागा या राखीव असतात। दरवर्षी पालकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतर्गत लॉटरी पद्धतीने 25% प्रवेश प्रक्रिया ही राबवली जाते। त्याकरिता आपल्याला पुढील शैक्षणिक वर्ष 2024-25च्या प्रवेशासाठी राज्यातील आरटीई प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। तत्पूर्वी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजीच्या अधिसूचनेच्या आरटीई नुसार आता नियमात काही बदल करण्यात आलेले आहेत। ते बदल कोणते आहेत आपण या ठिकाणी पाहून घेऊया। बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा 2009 च्या 35 च्या कलम 38 मधील उपकलम आणि नुसार प्रदान करण्यात आलेला आहे। प्रतिकारानुसार अनुसरून या संदर्भात इतर प्रधान शक्तीनुसार महाराष्ट्र शासनाने काढलेल्या या नियमांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क नियम 2011 सुधारित करण्यासाठी खालीलप्रमाणे आता आपल्याला दिलेले आहेत ते आपण आता पाहून घेऊया। नियमास महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क सुधारित नियम 2024 असे म्हणावे। महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क नियम 2011 मध्ये नियम 4 यापुढे सदर नियम असा उल्लेख करण्यात येईल की उपनियम नंतर खालील शर्तीचा समावेश करण्यात जसे की महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क वंचित व दुर्बल घटकातील बालकांचे इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर ते कमीत कमी 25% प्रवेश करण्याची पद्धत। नियम 2013 नुसार वंचित व दुर्बल घटकातील 25% प्रवेशाकरिता ज्या खासगी विना अनुदानित शहरांच्या 1 किलोमीटर परिसरात शासकीय व शाळा अनुदानित शाळा आहेत अशी शाळा स्थानिक प्राधिकरणाकडून अनविवाहित येणार आहे। 8 च्या उपनियम नंतर खालील शर्तीचा समावेश करावा असे की नियम 4 च्या उपनियम खाली निवडण्यात आलेली कोणतीही खाजगी विना अनुदानित शाळा कलम 12 च्या उपकलम 2 नुसार प्रतिकृतीकरिता पात्र ठरणार नाही। म्हणजे याचा अर्थ असा आहे की खाजगी विना अनुदानित शाळेचा 1 किलोमीटर परिसरात जर शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्यास या शाळेत आता आरटीई 25% प्रवेश मिळणार नाही।